कार्यात ॲक्टिव्ह असतो. तिथल्या पोलिसांशी यायला तयार नाही. लोकांना भीती वाटायला लागली. माझ्यावर कुठं काय ॲक्शन होती की कुठं माझ्यावर पोलीस केस होती की ही भीती सारखी इथल्या नागरिकांच्या मनामध्ये मानसिकता झालेली ती पण. सर आता 31 जवळ येते आणि सरकारनं पण एक निर्णय घेतला की 1 वाजेपर्यंत दारूची दुकानं आणि पहाटे 5 वाजेपर्यंत बिअर बार उघडे. काय वाटतं तुम्हाला? एक समज. मी धर्मवीर कदम, सामाजिक कार्यकर्ता आहे, धाराशिव इथं काम करतो. मी आज सकाळी पत्रकार ही बातमी वाचली आणि त्या अनुषंगाने मी आजच व्हॉट्सअपवरती एक पोस्ट केलेली आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 60 वर्षाच्या 31 डिसेंबर असो किंवा अजून कोणते उत्सव साजरे करण्याचे दिवस असतील त्या दिवशी ड्राय डे साजरा करायचे जुन्या काळामध्ये. आणि आजही मोठे सण असतील तर ड्राय डे पाळला जातो शासनाच्या वतीनं. सध्याच्या शासनानं आज 25 डिसेंबरला ही रात्री पहाटे 5 पर्यंत दारूचे दुकान उघडे ठेवायचे आणि 31 डिसेंबरला इयर एंडिंगचा आनंद साजरा करण्यासाठी परत दारूचे दुकान आणि बिअर बार पहाटे 5 पर्यंत उघडे ठेवायचा निर्णय घेतलेला आहे. हे अतिशय दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी गोष्ट आहे. हा महाराष्ट्र संपूर्ण देशाला दिशा दाखवणारा एक राज्य म्हणून ओळखलं जायचं. त्याच्या स्थापनेपासून हा नेहमीच पुरोगामित्वामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. म्हणून आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन ह्या प्रत्येक कार्यक्रमाची आणि आमच्या कार्याची सुरुवात होते महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांची आणि शासनाची. या महाराष्ट्रामध्ये दारूबंदीला, नशाखोरीला फार मोठा विरोध, व्यसनमुक्तीच्या चळवळी संपूर्ण देशामध्ये या महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात आतापर्यंत राबवले गेलेले आहेत. आणि आज आम्ही कोणते निर्णय घेतोय, कुठे घेऊन चाललोय महाराष्ट्राला, ही फार मोठी शोकांतिका आहे. आम्ही पाहिलं पुण्यामध्ये मागच्या 3 महिन्यापूर्वी पोर्शे कार अपघात झाला. त्याच्यामध्ये एका करोडपती बापाच्या पोरानं कोटीची कार दारूच्या नशेबाने रात्री पुण्याच्या रस्त्यावर चालवली आणि 2 तरुण अभियंत्यांचा जीव घेतला. काल परवा दिवशीच पुण्यामधली घटना आहे. अमरावतीमधलं एक पवार नावाचं गरीब कुटुंब मजुरीच्या शोधामध्ये पुण्यात आलेलं होतं. घर नाही म्हणून रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेलं होतं आणि त्या कुटुंबातले 5 सदस्य एका दारुड्या टिप्पर ड्रायव्हरनं त्यांच्या अंगावर टिप्पर घातल्यामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये असे दारू पिऊन मृत्यू होण्याचे, अपघात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस भयंकर वाढायला लागतंय. नुसते अपघातच नाही तर दारूच्या नशेमध्ये नको ते प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. 5-6 महिन्यापूर्वीची घटना आपल्याला आठवत असेल. मुंबईमध्ये एका पोलीस ठाण्यामध्ये एका सत्ताधारी आमदाराने त्याच्या विरोधकावरती PSIच्या कॅबिनमध्ये गोळीबार केला. अशा अनेक घटना की ह्या दारूच्या अतिरेकामुळं, व्यसनाधीनतेच्या अतिरेकामुळं या महाराष्ट्रामध्ये वाढत असताना इथली दारू विक्री बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला पाहिजे. अवैध दारू विक्री तर बंद झालीच पाहिजे, पण जी वैध दारू किंवा लायसन्सद्वारे दारू विक्री होते त्याच्यावर सुद्धा बंधन आणायचे किंवा त्याची विक्रीचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न शासनाने करायचा सोडून आज शासन दारूच्या दुकानाने रात्रभर उघडे ठेवतंय. हा कोणता संदेश देतो आम्ही जनतेला? आमची जनता किंवा आमचे लोक दारूच्या नशेमध्ये वाहत जाऊन दिवसेंदिवस मृत्यू वाढत आहेत. ते थांबवायचे आहेत शासनाला की ते वाढवायचे आहेत? लोकांना व्यसनापासून दूर न्यायचं आहे की लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे? ही विचार करण्याची वेळ आज महाराष्ट्रीयन लोकांवरती आलेली आहे. लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाले आणि एकीकडं तळीरामांसाठी बिअर बार उघडे. मग कसं पाहताय तुम्ही? लाडक्या बहिणींसाठी सध्याच्या फडणवीस शासनानं जो काय पगार किंवा निधी मंजूर केलेला आहे ते देत आहे, ती आनंदाची गोष्ट आहे. लाडक्या बहिणींचे लाड निश्चित करा, आम्हाला त्याचा विरोध नाही किंवा आम्ही त्याचा आनंद साजरा करू. महाराष्ट्रातील बहिणींना आपण आर्थिक सहाय्य करत आहात, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच वेळेस महाराष्ट्रातल्या भावाची काय अवस्था होत आहे याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे.
आज लाखो तरुण रस्त्यावर बेरोजगार फिरत आहेत. महाराष्ट्रातले कारखाने महाराष्ट्र सोडून इतर राज्यामध्ये जात आहेत. का जात आहेत? तर इथली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण हे इथला दारूचा उसळलेला मोठा कारभार आहे. इथली अंमली पदार्थाचं मोठं जे रॅकेट ह्या महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे तेही त्यासाठी कारणीभूत आहे. आणि एकीकडे तुम्ही बहिणीचे लाड करत असताना भावाकडे दुर्लक्ष करून भावाला दारू पाजून रस्त्यावर त्याचे मुर्दे पाडायचं शासनाने ठरवलेलं आहे का? हा मोठा चिंतनाचा विषय आज आहे. ज्याप्रमाणे बहिणीचे तुम्ही लाड करताय त्याप्रमाणे भावाच्या बी समस्येकडं, त्याच्या आर्थिक अडचणीकडं, त्याच्या रोजगाराकडं आणि त्याच्या एकंदरीत परिस्थितीकडं, शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे? कांदा जो 60 रुपये किलोने महिन्याभरापूर्वी विक्रीचा व्हायचा, आज तो 15 रुपये किलोवरती आलेला आहे. अनावश्यक केंद्र शासनाने 20% त्याच्यावरती निर्यात कर लावून शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान केलेलं आहे. ही भावावर अन्याय आहे. एकीकडे तुम्ही बहिणीचे लाड करत असताना भावाचं आर्थिक नुकसान करायचा काय अधिकार दिला तुम्हाला? म्हणून फडणवीस सरकारला माझी विनंती आहे की महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थानं करायचा असेल तर या ठिकाणी जसे तुम्ही बहिणीचे लाड करताय तसे भावाची अडीअडचणीकडे लक्ष द्या. आणि या महाराष्ट्रातले तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे रात्रीचे बिअर बार उशिरापर्यंत चालू ठेवायचा, अतिशय दुर्दैवी निर्णय आहे. तो निर्णय ताबडतोब वापस घ्या. यानंतर लोकांना दारूच्या व्यसनामध्ये गुंतवण्यासाठी जे अशा प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका अशी मी आपल्यास विनंती करतो. उद्या बिअरबालवाले तुमच्या घरावर मोर्चा करतील. निश्चित असू दे. मी त्यांना समजावून सांगू शकतो की बिअर बारवाल्यांनाही माहित आहे की याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये असं कधीच घडलेलं नाही आहे किंवा 2 दिवसांनी त्यांचे बिअर बारचे टाइम वाढवून दिल्यानं फार काय त्यांचा धंदा वाढणार आहे अशातली गोष्ट नाही आहे किंवा त्यांचा फार आर्थिक फायदा होणार आहे अशातली गोष्ट नाही आहे. परंतु त्या 2 दिवसाच्या जास्ती दारू पिल्यामुळं ज्या लोकांचं सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होणार आहे ते फार मोठं आहे. अनेक तरुण त्या रात्री दारुडे बनतील, अनेक तरुण वेगात गाड्या चालवून मृत्युमुखी पडतील. आपण पाहतोय प्रत्येक 31 डिसेंबरला आपण दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला जर पेपर काढला तर 2-5 घटना तुम्हाला मृत्यू झालेल्या, दारू पिऊन ऍक्सिडेंट झालेल्या निश्चित वाचायला मिळतात. आता जर तुम्ही पहाटे 5 पर्यंत दारूची दुकान उघडे ठेवणार असाल तर ह्यावेळेस तर त्या अशा घटना डझनावरी तुम्हाला बघायला मिळतील कदाचित 1 जानेवारी 25ला. मग या झालेल्या वाढीव मृत्यूला कोण जबाबदार आहे? याची जबाबदारी फडणवीस सरकार घेणार आहे का? याचं उत्तर जनतेला पाहिजे.